पाऊस पाणी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुण्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांनी सतर्क राहण्याचं हवामान खात्याचं आवाहन। कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, नदीची पातळी 28 फूट 8 इंचांवर। जिल्ह्यातील 19 बंधारे पाण्याखाली, धरणातील पाणी साठ्यातही वाढ। रायगडमध्ये मुसळधार पाऊस, नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ। आज आणि उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी, नागरिकांनी नदी नाल्यांपासून दूर राहून आवश्यक ती खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। लोणावळ्यामध्ये पावसाची दमदार बॅटिंग कायम, अवघ्या 24 तासामध्ये तब्बल 119 मिलीमीटर पावसाची नोंद। पर्यटन नगरीमध्ये सर्वत्र धबधबे, धुक्याची चादर आणि हिरवाईचं मनमोहक दृश्य। दमदार पावसामुळे लोणावळ्यामधील चिक्की व्यापार, हॉटेल व्यवसाय तेजीत। रत्नागिरीच्या परशुराम घाटामध्ये भूस्खलनाचा धोका, डोंगरामध्ये माती घालून पाण्याचे झरे वाहू लागल्यानं भूस्खलनाची भीती व्यक्त, बॅरिकेड्सच्या साह्यानं वाहतूक सुरू। भुईबावडा घाटातील संरक्षण कठडे ढासळले, वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर। धोकादायक घाटामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उशिरानं दुरुस्तीला सुरुवात, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह। तब्बल 15 दिवसानंतर अमरावती शहरामध्ये जोरदार पाऊस, गेल्या काही दिवसांपासून अमरावतीकरांना होती पावसाची प्रतीक्षा। रात्रीपासून पाऊस सुरू झाल्यामुळे अमरावतीकरांना उकाड्यापासून दिलासा। मराठवाड्यामध्ये सरासरीच्या केवळ 31.50% पावसाची नोंद। मराठवाडा विभागामध्ये खरीपाची 79% पेरणी पूर्ण। पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट, अनेक ठिकाणी पिकं गेली वाळून, पिकांच्या उगवण क्षमतेवर परिणाम होत असल्याचं कृषी विभागाच्या अहवालातून स्पष्ट। गडचिरोलीमध्ये चांगल्या पावसामुळे शेती कामाला वेग, शेतकऱ्यांकडून भात शेतीच्या रोहणाच्या कामाला सुरुवात। मुंबई, पुण्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। मुंबईतल्या पूल, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, स्कायवॉक, पादचारी पूल बांधण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यात येणार। मुंबई पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार। मध्य रेल्वेद्वारे निळजे स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी आज 10 तासांचा ट्रॅफिक ब्लॉकमुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार। या काळामध्ये दादर हुबळी एक्सप्रेस ठाणे कल्याण कर्जत मार्गे वळवण्यात येणार। मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरातील काही भागात गढूळ पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या। या पार्श्वभूमीवर पालिकेकडून नागरिकांना पाणी गाळून आणि उकळून पिण्याचं आवाहन, पाण्यातील गढूळता कमी करण्याकरता योग्य ती उपाययोजना सुरू। पुण्यातील समान पाणी पुरवठा योजनेची श्वेतपत्रिका काढा। समान पाणी पुरवठा योजनेवर आतापर्यंत 1600 कोटींचा खर्च, महापालिकेने याची श्वेतपत्रिका काढून पुणेकरांच्या समोर ठेवावी, सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक बेलणकर यांची मागणी। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये 17.68 टीएमसी पाणीसाठा। पुण्याला खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या 4 धरणातून पाणीपुरवठा केला जातो, तर जुलैच्या महिन्याच्या पहिल्या 10 दिवसामध्ये 13 टीएमसी एवढा पाणीसाठा जमा।